दक्षिण मध्य मुंबईमधील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल पूर्णपणे बंद असेल। महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पूल तोडून त्या जागी नवा उड्डाण पूल बांधला जाणार आहे। एल्फिस्टन पूल मार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवून वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना आता पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं। स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडायला विरोध केलाय। त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करू द्या। आमचं पुनर्वसन व्यवस्थित केलं। आमच्या जो आम्ही कायद्याच्या हिशोबाने आम्हाला मिळतं जी जागा तेवढी आम्हाला मिळाली इनफ आहे। आम्ही हॅपी आहोत। आम्ही त्या आमच्या अधिकाराच्या बाहेर जात नाही। जेवढे आम्हाला अधिकारात मिळतात तेवढी आम्हाला जागा इनफ आहे। पण आमच्या विभागात आमचं त्यांनी पुनर्वसन करावं। अरे अगदी तुम्ही जर पाहिलं लालबाग, त्याच्यानंतर 7 रस्ता, वरळी, त्याच्यानंतर प्रभादेवी या इकडनं जी सर्कलमध्ये जी कोंडी होणार आहे ती 5-5, 4-4 तासाची कोंडी होऊ शकते आणि त्याचसाठी आम्ही त्यांना पत्र दिले, सगळ्यांनी दिले, सर्व भाजप सोडून सर्व पक्षांनी दिलं आहे की आत्ता गणपती आहेत पुढे हे होईपर्यंत तरी ते करू नका। पण आड मोठेपणा होताना तो दिसतोय। त्यामुळे लोकांना आता चालण्यासाठी बंद, गाड्यांसाठी बंद केलं आहे। पुढे तोडूनच टाकलं तर सगळंच बंद होईल। त्यामुळे आपण विनंती केली, आता विनंतीला किती मानतायत ते बघू। तर 125 वर्ष जुना हा पूल आहे आणि तो पाडला जाणार आहे। त्यामुळे वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात आलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत। भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना आहेत।